ठाणे जिल्ह्यात धान पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येते। मात्र वाढता उत्पादन खर्च आणि घट्ट उत्पादन यामुळे कोकणातील शेतकरी नवीन पिकाच्या शोधात आहेत। ठाणे जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील मान या गावच्या चंद्रकांत कोरे यांनी 5.5 एकर क्षेत्रापैकी 4 एकर जागेत G9 या जातीच्या केळीची लागवड केली आहे, तर 1.5 एकरात पपईची लागवड केली आहे। केळी आणि पपईपासून त्यांना सुमारे 5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं। आज आपण चंद्रकांत कोरे यांची केळी आणि पपई शेतीची यशोगाथा पाहण्यासाठी ठाणे जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यात जाणार आहोत। ठाणे जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील मान गावचे चंद्रकांत कोरे यांचं 10वी पर्यंत शिक्षण झालं। शेतीची आवड असल्यानं त्यांनी पुढचं शिक्षण न घेता शेती करण्याचा निर्णय घेतला। ते पारंपरिक पद्धतीने भात शेती करत होते, मात्र मजुरांची कमतरता आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे भात शेती परवडत नव्हती। पाण्याची उपलब्धता असल्यानं त्यांनी फळबाग लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार त्यांनी केळी आणि पपई लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला। भात शेती हाच आमच्याकडे मुख्य स्रोत होता किंवा मुख्य पीक होतं। नंतर लक्षात आलं की भात शेतीसाठी मजूर फार लागतात आणि वेळेवर उपलब्ध नसतात। शिवाय भाताला भावाचं काय शाश्वती नाही, रोग किडींचा फार प्रादुर्भाव होतो आणि ते परवडण्यासारखं पीक नाही। त्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की आपल्याकडे पाणी उपलब्ध आहे आणि आपली शेती चांगली आहे, तर आपण दुसरं पर्यायी पीक फळं बाग का करू नये, म्हणून मी एक हे लक्षात घेतलं की मी केळी आणि पपई लावण्याचं ठरवलं। केळी लागवडीचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या वर्षी 15 मे ते 15 जूनच्या काळात शेतीची मशागत केली। त्यानंतर 6 बाय 6 फुटाचे खड्डे घेतले। खड्ड्यात शेणखत भरून 15 जूनला G9 जातीच्या केळीची लागवड 4 एकर मध्ये केली। केळीची रोपं 12 रुपयाला आणली, तर पुण्याहून पपई 786 जातीची संकरित रोपं आणून 5 ऑक्टोबर 2013 रोजी त्यांची लागवड केली। 15 मे ते 15 जूनच्या 2013च्या दरम्यान मी शेतीची पूर्ण मशागत करून घेतली। त्यानंतर मी 6 बाय 6 बाय 1 फूट खोल आणि 6 बाय 6 फूट लांब आणि रुंद असं खड्डे घेतले शेतामध्ये आणि त्याच्यामध्ये मी 6 ट्रक शेणखत टाकून पूर्ण ते भरून घेतले खड्डे आणि 15 जूनला मी केळीची लागवड केली। त्यानंतर पुण्याहूनच मी पपईची रोपं 786 जी तैवान म्हणतात संकरित, ती मी मागवली आणि ती 5 ऑक्टोबर 2013 मध्ये तिची लागवड केली। चंद्रकांत कोरे यांच्या शेतीला पाणी मुबलक प्रमाणात मिळतं। त्यांना नदीच्या उपसा जलसिंचन योजनेतून पाणी मिळतं। तसंच कोरे यांनी राष्ट्रीय फलोत्पादन योजनेतून 1.25 कोटी लिटर क्षमतेचं शेततळही घेतलंय। केळी आणि पपईच्या लागवडीनंतर कोरे यांनी खत म्हणून रासायनिक खतांचा वापर केलाय। भरखतं म्हणून मी रासायनिक खताचा वापर केला। पहिल्यांदा केळीसाठी मी युरिया आणि सुपर फॉस्फेट त्याच्यामध्ये खड्ड्यात मिश्रण केलं। त्यानंतर मग वेळोवेळी पोटॅश, संपूर्ण 19-19, सुफला 15-15 आणि निंबोळी पेंड याचा वापर मी दोन्ही पिकासाठी, केळीसाठी आणि पपईसाठी सुद्धा केला। पपईला युरिया चालत नाही, त्यामुळे युरियाचा वापर पपईमध्ये केलेला नाही। कोरे यांनी पाणी आणि खतांचं योग्य नियोजन केलंय। योग्य नियोजनामुळे त्यांची केळीची आणि पपईची बाग बहरली आहे। सध्या 4 एकरात 4000 केळीची खोडं आहेत, तसंच 1.5 एकरमध्ये 1,500 पपईची झाडं आहेत। केळीच्या एका घडाचं वजन 15 किलो आहे। 4000 केळीच्या घडापासून त्यांना 60 टन केळीचं उत्पादन अपेक्षित आहे। केळीपासून 4 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे, तर पपईच्या एका झाडाला 30 किलो पपईची फळं लागली आहेत। पपईपासून 4.5 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे। खर्च वजा जाता केळी आणि पपईपासून 5 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे। केळी साधारणतः सरासरी 15 किलो एका खोडामागे, एक घड 15 किलोचा, ह्या हिशोबाने मला साधारणतः 60 टन केळी अपेक्षित आहेत आणि त्याचं उत्पन्न साधारणतः आजच्या बाजारभावाप्रमाणे 10 रुपयाप्रमाणे 6 लाख मिळायला काहीच हरकत नाही। शिवाय पपई 1,500 आहे आणि त्याला सरासरी 30 किलो जरी पकडलं एक झाड, तरी साधारणतः 25 टन अपेक्षित आहे आणि त्याला 10 रुपये भाव मिळेल अशी मला आशा आहे। साधारणतः 4.5 लाख रुपये त्याची किंमत अपेक्षित आहे। माझा केळीमध्ये खर्च साधारण 3 लाख रुपये आहे। पपईमध्ये साधारणतः 2 लाख रुपये आहे आणि मी शेततळं जे केलं आहे
केवळ संरक्षित पाण्यासाठीच आहे ते, तरीसुद्धा त्याच्यात मत्स्यपालन हा माझा दुय्यम हेतू आहेच. त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये रोहू, कटला, मृगळ, ग्रासकाप वगैरे असे मासे सोडलेले आहेत. साधारणतः 4000 नग सोडलेले आहेत. मला 500 किलो त्यातून उत्पन्न अपेक्षित आहे आणि त्याला साधारणतः 100 रुपये भाव सर्वसाधारण आहेत. तर निदान 50,000 त्याचाही उत्पन्न आहे. शिवाय त्यात 10,000 रुपये माझा खर्च जाईल. तर एकूण सरासरी उत्पन्न मला खर्च वजा जाता 5 ते 6 लाख रुपये मिळायला हरकत नाही. कोरे यांनी धान पिकाला फाटा देत फळबागेची कास धरल्यानं त्यांची आर्थिक प्रगती होतीये. फळबाग लागवडीच्या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ मिळालंय. हात शेती आहे ती सोडून माझ्या वडिलांनी केळी आणि पपई लागवड केली आहे. त्यामुळे आमची आर्थिक अडचण दूर होऊन आम्ही आता मी तरी किमान चांगलं, मी आणि माझे भावंड आम्ही चांगलं शिक्षण घेत आहोत आणि त्यामुळे आमची परिस्थिती सुधारेल भविष्यात आणि आम्ही समाधानी आहोत. कोकणातल्या ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे त्या शेतकऱ्यांनी केळी लागवडीकडे वळावं असा सल्ला कोरे देतात. चंद्रकांत कोरे यांच्याप्रमाणेच कोकणातल्या इतर शेतकऱ्यांनी केळीची लागवड केल्यास त्यांनाही आर्थिक प्रगती साधता येईल. रुपेश पाटील, साम टीव्ही, विक्रमगड.